नमस्कार, मी लतिका महाराष्ट्र रेसिपीमध्ये मी तुमचं स्वागत करत आहे। मी आज तुम्हाला छोट्या बटाट्याची सुक्की भाजी बनवून दाखवत आहे। हे बघा, हे छोटे बटाटे मी शिजवून घेतलेले आहेत। 250 ग्रॅम बटाटे मी शिजवून घेतलेत। हे एक मोठा टमाटा बारीक कापलेलं, एक मोठा कांदा बारीक कापून घेतलेला आहे, थोडीशी कोथिंबीर, कढीपत्ता, जिरे मोहरी, लसूण अद्रक पेस्ट आहे, लसूण आलं पेस्ट आहे 1 चमचा, हिंग पावडर, हळद आहे, गरम मसाला पावडर अर्धा चमचा, चवीपुरतं मीठ आहे आणि 1 चमचा लाल मिरची पावडर आहे। तुम्ही लाल मिरची पावडरचं दाखवणार आहे तुम्हाला। आणि फोडणीसाठी तेल, हे बघा कढई गरम करत ठेवली, त्याच्यामध्ये बघा मी 1 चमचा तेल टाकते। चांगलं गरम होऊन द्यायचं। त्याच्यामध्ये हे कढीपत्ता, बारका 1 चमचा जिरे मोहरी, हे 1 मोठा कांदा बारीक चिरलेला आहे, हे सगळं चांगलं भाजून घ्यायचं बघा। हे बघा, आता हा कांदा थोडासा भाजलेला आहे, तर ह्याच्यामध्ये हिंग पावडर 1 चिमूटभर आहे, हळद आहे अर्धा चमचा, ही आलं लसूण पेस्ट आहे 1 चमचा, आता ह्याच्यामध्ये बघा हे 1 मोठं टमाटर बारीक चिरलेलं आहे, हे सगळं चांगलं एकजीव करून घ्यायचं, चांगलं भाजून घ्यायचं। हे बघा, ते टमाटर पूर्ण गळून गेलेलं आहे बघा, चांगला मसाला भाजला आहे, तेल सुटलं त्याला। तर बघा, आता ही लाल मिरची पावडर आहे फक्त, यात काय दुसरं नाही आहे, गरम मसाला वगैरे नाही, हे मीठ आहे चवीपुरतं आणि हा गरम मसाला पावडर आहे, कोथिंबीर आहे, तुमच्या तिखटाप्रमाणे घ्या, कमी जास्त कसं लागेल तसं। तर मी थोडं गॅस बारीक करते आणि छोटे बटाटे आहेत बघा तुम्हाला दाखवलेले, हे थोडेसे दाबायचे, असे हाताने फोडायचे थोडेसे, हे बघा थोडे हलकेसे असे फोडून घ्यायचे, असे सगळे बटाटे थोडे थोडे असे फोडून घेऊया। हे बघा, असे दाबले तरी चालतात बघा, असे फोडायचे, शिजवलेले आहेत, असे जरा थोडे दाबले की नाही मग असे थोडे तोंड उघडतात त्याचे। हे बघा, ते असं, कारण थोडं दाबूनही घेतल्यानंतर ना हा मसाला सगळा त्याच्यामध्ये आतमध्ये चांगला जाऊन बसेल। आता ह्याच्यावर ना 1-2 मिनटं मी प्लेट झाकते। हे बघा, आता मी 2 मिनटासाठी झाकण ठेवलं होतं, हे बघायला पाणी सुटलेलं होतं कारण मीठ वगैरे होतं ना त्यामध्ये, मसाला बटाट्यामध्ये चांगला मिक्स झालेला आहे। जर तुम्हाला रेसिपी आवडली असेल तर लाईक करा, सबस्क्राईब करा, कमेंट करा आणि शेअर करा, आणि कमेंटमध्ये सांगा हे कसं वाटलं ते, करून पहा।